नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरून कशा पद्धतीने डाउनलोड करायचे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत। पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। चला तर मग लगेचच सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा डेस्कटॉपवर क्रोम ब्राउझर ओपन करा। ब्राउझर ओपन झाल्यानंतर सर्च बारमध्ये YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी अशी वेबसाईट सर्च करा। ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे, म्हणून तुम्ही तिथून डायरेक्ट वेबसाईटला व्हिजिट करू शकता। सर्च केल्यानंतर पहिल्या क्रमांकाची लिंक तुम्हाला दिसेल, या लिंकवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। आता मित्रांनो, या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील, त्यामधून वरच्या बाजूला दिलेल्या हॉल तिकीट या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर डाउनलोड हॉल तिकीटसाठीचे पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, जसे एक्झाम इव्हेंट्स, PRN नंबर, युजर नेम आणि कॅप्चा। सर्वप्रथम एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करा। ज्या परीक्षेसाठी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे तो एक्झाम इव्हेंट इथे सिलेक्ट करायचा आहे। मी या ठिकाणी जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे हॉल तिकीट डाउनलोड करत आहे, म्हणून डिसेंबर 2025 हा इव्हेंट सिलेक्ट करतो। इव्हेंट सिलेक्ट झाल्यानंतर PRN नंबर एंटर करा, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि सर्च या बटनावर क्लिक करा। सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्या स्क्रीनवर ओपन होईल। या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा PRN नंबर, स्टुडंट नेम, कोर्स नेम ही सर्व माहिती दिसेल। याच ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी एक बटन दिलेले असेल, त्या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। हॉल तिकीट तपासून हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुमची संपूर्ण माहिती नीट तपासा, जसे तुमचा PRN नंबर, डेट ऑफ बर्थ, कोर्स इत्यादी। जर यामध्ये कुठलीही चूक किंवा बदल आढळून आला तर त्वरित आपल्या कॉलेज किंवा स्टडी सेंटरशी संपर्क साधा। हॉल तिकीटवरील महत्त्वाच्या सूचना। मित्रांनो, हॉल तिकीटवर शेवटी काही महत्त्वाच्या सूचना आपणास दिलेल्या असतात, त्या नीट समजून घेऊयात। पहिली सूचना, प्रवेश पत्राशिवाय विद्यार्थी परीक्षेस पात्र राहणार नाहीत। म्हणजेच आपल्याला जे काही हॉल तिकीट देण्यात आलेले आहे, ह्या हॉल तिकीट शिवाय कुठल्याही विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही। त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना आहे, वेळापत्रक किंवा परीक्षा केंद्रात काही बदल झाल्यास त्याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार परीक्षा द्यावी। म्हणजेच वेळापत्रकात जर काही बदल झाला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या बदलानुसार व आपल्या प्रवेशपत्रानुसारच परीक्षा द्यावायची आहे। तिसरी सूचना, प्रवेशपत्रात तुमचे मराठी व इंग्रजी नाव तपासायचे आहे। प्रवेशपत्रात जर आपल्या इंग्रजी किंवा मराठी कुठल्याही नावात बदल असेल तर लगेचच आपल्याला विभागीय केंद्रावर संपर्क साधायचा आहे। आपले प्रवेश ज्याही विभागीय केंद्राअंतर्गत येत असतील त्या विभागीय केंद्रावर आपल्याला संपर्क साधायचा आहे। विभागीय केंद्राचा संपर्क क्रमांक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे। आपण त्या ठिकाणाहून विद्यापीठाचा विभागीय केंद्राचा संपर्क क्रमांक घेऊन संपर्क साधू शकता। चौथी सूचना आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे, विद्यार्थ्यांना मोबाईल, स्मार्ट वॉच किंवा कोणतेही आधुनिक इलेक्ट्रिक उपकरण परीक्षा केंद्राच्या परिसरात किंवा परीक्षा कक्षात आणण्यास सक्त मनाई आहे। मित्रांनो, आपण कुठलेही आधुनिक उपकरण या सूचनेत दिल्याप्रमाणे परीक्षा कक्षात वापरू शकत नाही, त्यामुळे कुठलेही अशा प्रकारचे उपकरण आपण आपल्या परीक्षा कक्षात एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ नये। पाचवी सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे,
परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी सर्व शैक्षणिक साहित्य बाहेर ठेवावे. जर कोणतेही साहित्य सापडले तर ते कॉपिंग मटेरियल समजले जाईल आणि विद्यार्थी शिक्षेस पात्र राहील. म्हणजेच परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याकडे जे काही शैक्षणिक साहित्य असेल असे मटेरियल आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचे नाही आहे. ते आपल्याला कॉपिंग मटेरियल समजून आपण कॉपी केससाठी शिक्षेस पात्र राहाल. शेवटची आणि महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपल्या परीक्षा प्रवेश पत्रात म्हणजेच हॉल तिकीटमध्ये ज्या विषयांसमोर CA UA या ठिकाणी वेळ किंवा दिनांक दिलेला नसेल याबाबत आपण आपल्या अभ्यास केंद्राशी नक्कीच संपर्क साधावायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे आणि हॉल तिकीटवरील सर्व महत्त्वाच्या सूचना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. धन्यवाद.